प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा आजचा 22 जुलैचा भाग अतिशय सुंदर दाखवला त्यांनी। सुरुवातीला आपण बघतोय ही सरोज या अद्वैतला म्हणत असते, विश्वासघात केलायस तू माझा। अद्वैत तिचा हात धरतो आणि म्हणतो, अगं आई प्लीज असं नको नको गैरसमज करून घेऊ, विश्वास ठेव ना माझ्यावर, मला ती मुलगी अजिबात नाही आवडत ग। अगं आई प्लीज माझा गैरसमज नको नको करून घेऊ, माझ्यावर विश्वास तरी ठेव। पण या सरोज काही त्या अद्वैतचं ऐके ना बाबा, त्या म्हणत असतात, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही अद्वैत, तू प्लीज जा इथून। अद्वैत मी सगळं सहन करेल पण फसवणूक नाही सहन करणार। जेव्हा या घरात आले ना मी, तेव्हा तुझ्या वडिलांनी माझी फसवणूक केली आणि नंतर या मुलीने माझ्या वाट्याला जे आलं ना ते तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणून मी प्रयत्न करत होते रे, पण नाही, तू तर त्याच मुलीशी हातमिळवणी केलीस अद्वैत। मी हे सगळं सहन करू शकत नाही अद्वैत, माझा मूड ठीक झाल्यावर बोलेल मी तुझ्याशी, तू जा इथून। अद्वैत आता गपचूप बिचारा तिथून निघून जातात। बरं प्रेक्षकांनो, एकदा फसवणूक झाली म्हणजे दुसऱ्यांदा होईलच असं या सरोजताईंना का वाटतं? शेवटी कला पण एक स्त्री आहे ना, त्या आज तिला खूप बोलल्या बाई फटफट। आता काय काय झालं ते पुढे बघत राहा। आता या काजलचा आणि सोहमचा बराच वेळ त्यांनी सीन दाखवलाय। आता काजल म्हणत असते, ओ चित्रकार काय झालंय तुम्हाला, बोला की। सोहम म्हणतो, तू बस ना काजल, मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी। काजल त्याला म्हणते, पटकन बोला, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? मग सोहम म्हणतो, हो खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। काजल म्हणते, काय झालं, तुमच्या घरच्यांनी कलाताईला काहीतरी बोललं असणार ना, मला वाटलंच। सोहम म्हणतो, अगं नाही, माझं ऐकून तरी घे, कोणी काही बोललेलं नाहीये, मला आपल्या दोघांबद्दल बोलायचंय। काजल म्हणते, आपल्याबद्दल काय बोलायचंय, बोल तू पटकन बोल बोल। सोहम म्हणतो, अगं आपण मागच्या 3 दिवस भेटलो नाही, याचं तुला काहीच वाटत नाहीये का? काजल म्हणते, अरे त्याच्यात काय वाटायचं? सोहम म्हणतो, अगं असं कसं नाही वाटलं तुला? काजल म्हणते, अरे त्यात काय एवढं, हे बघ तू काय या कॅफेमध्ये रोज रोज येणार आहेस का? अरे यार तू रोज रोज खाल्लंस ना इकडचं तर तुझ्या पोटात बिघाड होईल। आता सोहम म्हणतो, अगं तसं नाही काजल, मी नाही येत तुला काही वाटलं का, म्हणजे माझी आठवण आली का? मग आता काजल म्हणते, हो एकदा वाटलं मला असं वाटलं तुझ्या पोटात काहीतरी गडबड झाली असेल म्हणून तू आला नसेल, पण दिसतोयस ना तू समोर मला। सोहम चिडतो आणि म्हणतो, मी काही इथे खायला येतो का फक्त? काजल म्हणते, अरे इथले कस्टमर त्यासाठीच येतात ना। आता सोहम म्हणतो, मी काय बाकीच्या कस्टमर सारखं नाहीये, जाऊ दे मी येतो आता, असं म्हणून तो निघून जातो। पण आता काजल विचार करायला लागते, काहीतरी लोचा झालाय याच्या डोक्यात। आता ती बऱ्याच वेळ त्याला म्हणजे थांबवायचा प्रयत्न करते, ए मित्रा, पण आता सोहम बाहेर गेलाय आणि पुन्हा विचार करतोय, नाही आता माझ्या मनातलं हिला मला सांगावंच लागेल, काहीही करून आता मी हिच्याशी बोलतोच। आता प्रेक्षकांनो, याला एकदम झटकन पटकन प्रेम झालंय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? म्हणजे मला जरा खटकलंय असो। पण आता या कला आणि अद्वैतचे डायलॉग ऐका, मस्त आहेत आज। कला येते अद्वैत जवळ आणि म्हणते, काय झालं रे अद्वैत, सरोज मॅडम खूप चिडल्यात करे माझ्यावर? आता अद्वैत तिलाच उलट सुलट बोलतो। अद्वैत म्हणतो, तूच सांग, तूच केलं ना हे सगळं मुद्दामून, तुझ्यामुळे माझी आई माझ्याशी बोलत नाही आता। आता कला म्हणते, मी मुद्दामून केलं म्हणजे? अद्वैत म्हणतो, तू फसवलंयस मला। कला म्हणते, अरे बाबा मी काय केलं ते तरी सांग। अद्वैत म्हणतो, तुला माहिती नाही, काल रात्री तुला बोर होत होतं म्हणून तू ते शब्दकोडं वाचत होतीस ना, आणि मी तुला जॉईन करावं म्हणून मोठ्याने वाचत होतीस। कला म्हणते, ए अद्वैत उगं वाटेल तर बोलू नको मला, मी माझी शब्दकोडे सोडवत होते, तू आलास नेहमीप्रमाणे नाक खुपसायला। तू मोठ्याने उत्तर दिलं कारण मी काही बोलले नाही तुला, मग कारण तुला जर मी काही बोलायला गेले असते तर पुन्हा तुम्ही आहे, माझी खोली आहे, माझा पेपर आहे, पुन्हा तू काहीतरी बडबड करत असतास। आणि अद्वैत शपथ सांगते तुला, काल माझी सहनशक्ती संपली होती ना तुझं माझं ऐकायची, म्हणून मी तुला काही बोलले नाही। अद्वैत म्हणतो, शक्यच नाही, मी असं काही केलंच नसतं, तुझी तू वाचत बसली असतीस ना तर मी असं काही केलंच नसतं, तुला कुठे तुझी बडबड कंट्रोल करता येते, मी फक्त तुला मदत केली। कला म्हणते, मी नव्हते आल्या तुला सांगायला, माझ्या शेजारी बस, माझी मी बसले होते, तू येऊन बसला होतास माझ्या शेजारी, यात माझी कशी काय चूक आहे रे चांदेकर? अद्वैत म्हणतो, अरे तर मला झोप लागली होती ना तुझ्या मांडीवर, मग मला का नाही उठवलंस? कला म्हणते, असं कसं आहे रे चांदेकर, तुला खरंच असं वाटतं का की मी तुला उठवलं नसेल? हे बघ चांदेकर, तू काय आता लहान नाही आहेस, मोठा बिझनेसमॅन आहेस तू, अरे दोन्ही बाजूने पारखायचे असतात हे तुला एवढं कळत नाही का? माझ्या बाबतीत कसे काय असे आरोप करतोस रे तू? अद्वैत चिडतो आणि म्हणतो, उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलू नकोस आता, तू मुद्दाम मला उठवलं नाही, तू जर मला उठवलं नसतं तर मी झोपलोच नसतो तसा। कला म्हणते, हे बघा मी तुला उठवायचा प्रयत्न केला होता पण झोपेतही माज दाखवला नाहीस तर अद्वैत चांदेकर कुठला ना तू? अद्वैत म्हणतो, कसला माज दाखवला ग मी तुला? आता ही कला म्हणते, मी तुला म्हणले होते चांदेकर उठ वर जाऊन झोप, तर मला काय म्हणाला, नेहमी काही ऐकून घेऊ मी तुझं? आता अद्वैत म्हणतो, नाही शक्यच नाही, मी असं बोलणंच शक्य नाहीये, मी तुझ्यावर आरोप करतोय ना
म्हणून मग तुला कमबॅक हवाय म्हणून माझ्यावर उलटतेस तू मान्य कर नाही तर नको करू, तुझीच चूक आहे सगळी. आता ही कला म्हणते कमाल आहे चांदेकर तुझी, सगळा दोष तू माझ्यावरच देतोयस. आता हा अद्वैत म्हणतो हे बघ खरे माझी सकाळ ना अशी सुरू झालेली आहे, मला ना आता उरलेला दिवस असा घालवायचा नाहीये, तू प्लीज माझ्याशी काही बोलू नकोस. आता इतका वचा बोलून तो निघून गेला. आता कला विचार करते झोपेत काय तो निरागस दिसतो हा जागेपणी तर राक्षसाला सुद्धा लाजवेल. हे मात्र कलाचं खरं आहे. आता हा सोहम पुन्हा एकदा कॅफेमध्ये येऊन बसलाय. आता काजल पुन्हा त्याच्या जवळ येते आणि म्हणते काय झालं मित्रा बोल ना. सोहम काही बोले ना. काजल म्हणते अरे मित्रा तुला हाय बोलले मी, बोल ना काहीतरी. पण सोहम आता जरा शांतच होता. मग काजल काहीतरी विषय काढते. अरे आज पाऊस छान पडतोय ना बाहेर, छान वाटतंय ना, तुला कॉफी देऊ का गरमागरम? अरे इकडचं हॉट चॉकलेट फार भारी मिळतं, बोल काय पाहिजे तुला? सोहम तिला म्हणतो हे बघ बस ना माझ्याजवळ. काजल म्हणते अरे काय झालंय तुला? बरं ठीक आहे मी बसते पण जास्ती वेळ नाही बसू शकणार मी, कस्टमर आले तर मला अटेंड करायला जावं लागेल, लगेच कल्टी मारेल मी, ठीक आहे ना? आता सोहम तिला म्हणतो हो बस प्लीज. काजल आता त्याच्या जवळ बसते आणि म्हणते काय रे मित्रा मगाशी काय युटर्न मारलास तू? सोहम म्हणतो मगाशी जे नाही बोललो ना ते मी आत्ता तुला बोलणार आहे. काजल म्हणते बोल ना मित्रा बोल, अरे इथे फक्त बोलणंच फ्री आहे, बोल बोल मी ऐकते. आता सोहम म्हणतो प्लीज सिरियसली ऐक ना. काजल म्हणते काय यार हे बघ एवढं सिरियसली आपण ऐकू शकतो, बोल रे बाबा ऐकते मी. आता सोहम अगदी सिरियसली बोलतो आणि म्हणतो हे बघ आपण दोघं जेव्हा 3 दिवस भेटलो नाही ना, मी खूप मिस केलं ग काजल तुला त्या 3 दिवसामध्ये. काजलच्या लक्षात आलंय की ह्याला प्रपोज करायचंय म्हणून. आता सोहम म्हणतो मी इकडे आलो नाही तर तुला काही वाटलं नाही का ग? म्हणजे मला दिसतंय असं म्हणून विचारतोय तुला, मला खूप त्रास होतोय ग काजल या सगळ्याचा, मला काय होतंय मला कळत नाहीये, तुला सतत भेटावंसं वाटतंय बोलावंसं वाटतंय, आपण आधी किती छान भेटायचो सतत बोलायचो पण आता असं काहीच होत नाहीये. काजल म्हणते एवढंच ना मित्रा, अरे काय त्यात एवढं, तू येत जा की कॅफेमध्ये रोज भेटायला, पण असं रोज भेटलंच पाहिजे असं थोडीच असतं मित्रा. नाही म्हणजे आपण इथे काम करतो ना त्यामुळे कामात आपल्याला नाही येत लक्षात काही, आठवत पण नाही मला काही. बरं जाऊ दे सोड, तुला काय हवंय गरम कॉफी का हॉट चॉकलेट? तू मगाशी काही न खाताच गेलास ना म्हणून विचारलं. आता सोहम तरी पण म्हणतो की हे बघ काजल तुला माझ्याबद्दल खरंच काही वाटत नाही का ग? आता तो काजलचा हात हातात घेतो आणि तिला स्पष्टच म्हणतो काजल मी तुझ्या प्रेमात पडलोय ग. हे ऐकून काजलला आता जरा धक्काच बसलाय, पण काजल अतिशय मॅच्युअर्ड समजूतदार आणि समजदार मुलगी आहे. तिने खूप शांतपणे उत्तर दिलं त्याला, हे बघ मगाशी तू बोलत होतास ना तर तेव्हाच कळलंय मला. आता हे बघ सोहम तिला म्हणतो अगं तुला समजले तर तू माझ्याशी बोलली का नाही? आता काजल म्हणते हे बघ मित्रा तू प्लीज माझी सिच्युएशन समजून घे, आपल्याला हे सगळं इमोशनल वगैरे होणं कठीण जातं जरा, आणि हे प्रेम बिम पडणं सोपं असेल, म्हणजे हे बघ मला नाही कळत, मला प्रेमाची नाही कामाची गरज आहे एवढं मला माहिती आहे. आईबाबांना कामाची गरज आहे, पैशाची गरज आहे, त्यामुळे आपण हे असं हे या सगळ्या गोष्टींना वेळ नाही देऊ शकत, हे ती अडखळत बोलतीये. पण काजल म्हणते अरे आपल्याला माहिती आहे ना तू आपल्याला खूप मदत केली आहे, आपण तुझे उपकार आयुष्यभर लक्षात ठेवणार, पण या विषयावर आपण यापुढे काहीच बोलणार नाहीये. आपण ना इथे काम करायला येतो आणि कामाच्या जागेवर आपल्याला कसलाच मॅटर नकोय. आपण इथे फक्त तुला गरम कॉफी ऑफर करू शकतो, बाकी काहीच नाही. असं बोलून तिने या सोहमचं हृदय तोडलंय म्हणजे तो हर्ट झालाय बिचारा खूप. काजल निघून जाते तिथून. आता या सरोजला काही म्हणजे तिचे तगमग होऊ लागली अद्वैत आणि कलाला त्या अवस्थेत बघून. सरोज विचार करत असते आता या पोरीची हद्द झाली, आता हिला वेळीच नाही आवर घातला ना तर ही मर्यादा ओलांडेल हिची. आबा तर आधीच तिच्याकडनं बोलतात नेहमी, आता जर तिला मी आवर नाही घातला ना तर हिला घराच्या बाहेर नाही काढता येणार मला. आता तिला पुन्हा एकदा अद्वैत आणि कलाची जवळीक आठवते सारखी आणि ती जास्त डिस्टर्ब होते ही सरोज. आता मला एक कळत नाही प्रेक्षकांनो, हिच्या बाबतीत खोटेपणा झाला म्हणून मग हिने हिच्या मुलावर का अन्याय करायचा ना, शेवटी बायको ती बायकोच असते, बायकोच्या जवळ येणारच ना तो अद्वैत. असो पण आता तिने ठरवलंय काहीही झालं ना तरी त्या मुलीला मी माझ्या मुलाच्या जवळ येऊ देणार नाही आणि तिला मी अद्वैत पासून दूर करणारच. आता तिने एक चिठ्ठी लिहिली आहे आणि आता कलाला बोलवायला जाते किचन मध्ये. कला म्हणते काही हवंय का तुम्हाला मॅडम? आता सरोज म्हणते काहीही बोलू नको, चुपचाप माझ्यासोबत ये, आणि तिचा हात ओढून तिला खोलीत आणते आणि म्हणते या चिठ्ठीवरती सही कर. कला म्हणते हे काय आहे? आता ती सरोज म्हणते वाच. आता कला वाचते की त्यात लिहिलेलं असतं मी कला दिनकर खरे, मी अद्वैत चांदेकरशी फसवणूक करून लग्न केले, त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचे संबंध अद्वैत चांदेकरांशी ठेवणार नाही, अद्वैतची जवळीक साधणार नाही, प्रसंग जरी आला तरी मी स्वतःहून विरोध करेल. कला ते वाचते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती सरोजला म्हणते काय आहे हे मॅडम, काय आहे हे? सरोज म्हणते अगं वाचलं ना तू, तुला कळलं नाही का?
कला म्हणते वाचलं मी, पण हे तुम्ही कशासाठी करून घेताय? सरोज म्हणते अगं तेवढी हुशार आहेस तू, वाक्य न कळणे इतकी मूर्ख तर नक्कीच नाहीयेस ना. कला म्हणते मॅडम कळलंय मला ते सगळं, पण हे सगळं लिहून घेण्यामागे तुमचं काय इंटेन्शन आहे ते नाही कळलं. मॅडम तुम्ही खूप चुकीचा विचार करताय हा माझ्याबद्दल. सरोज म्हणते मी काय विचार करते हे तुला मला सांगायची काही गरज नाही, आणि मुळात तू माझ्याशी चर्चा करायचीच नाही. घरात तू गुंडाळला असशील सगळ्यांना, पण माझ्या आसपास पण फिरकायचं नाही हा. मी सांगितलं तेवढं करायचं, चुपचाप याच्यावर सही करायची. कला म्हणते मॅडम हे चुकीचं आहे असं नाही वाटत का हो तुम्हाला? आता ही सरोज म्हणते पुन्हा तेच बोलतेस तू, काय चूक आहे काय बरोबर आहे हे तू पुन्हा पुन्हा माझ्याशी बोलू नकोस. तुला मी या घरात राहू दिलं ना हेच पुष्कळ आहे, त्यामुळे तुझ्या बोलण्याला ना काही अर्थच नाहीये. या घरात मी बोलते ना तेच होणार. मुकाट्याने त्या पेपरवर सही करायची. कला म्हणते मॅडम माझी पेपरवर सही करायला काही हरकत नाहीये, माझा या घराशी काही संबंध नाहीये हे सुद्धा बरोबर आहे, पण मी या घरात राहते हे मला काय वाटतं काय नाही व्यक्त करायचा अधिकार मला आहेच आहे असं मला वाटतं. म्हणजे मला काय हवंय काय नकोय हे तुम्ही ऐकून घेणार नाही हे मला माहिती आहे, पण तुमचा गैरसमज झालाय हे कळतंय मला. तुम्ही काल जेव्हा खोलीत आलात ना तेव्हा. आता लगेच सरोज म्हणते 1 मिनिट थांब, मला बोलू दे आधी तू परिस्थिती निर्माण करतेस आणि मग नंतर गोड गोड बोलतेस लोकांशी. समोर ज्याची सगळी कामं करायची आणि गोड गोड बोलून त्याला बरोबर नंतर फसवायचं. तू हे जे काय करतेस ते मला कळत नाही असं समजू नकोस. अडगळीच्या खोलीपासून त्या अद्वैतच्या खोलीत जाण्यापर्यंतचा प्रवास मी पाहिलाय हा तुझा, त्यामुळे लक्षात ठेवायचं. तुला जे काही वाटत असेल ना की आपण जिंकलो वगैरे, पण तुझी गाठ माझ्याशी आहे, कारण तुझ्यासारखी माणसं ही विश्वास ठेवायच्या लायकीचीच नसतात. कला म्हणते मॅडम काय बोलताय तुम्ही हे सगळं? आता ही सरोज म्हणते माझा वेळ नको वाया घालू, सह्या कर आणि निघ. कला म्हणते ठीक आहे मॅडम करते मी सह्या, पण मी एवढंच सांगेन की तुमचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे. माझ्यात आणि अद्वैतमध्ये कुठल्याही प्रकारचे संबंध नाहीये. पण सरोज मात्र तोंड वाकडं करून बाजूला बघून घेते आणि तिला म्हणते सह्या कर आधी. कला आता चुपचाप सह्या करते, पण आता बरंच काही ऐकवते पण तिला. कलाने त्या पेपरवर सह्या केल्यात फायनली. सरोजला मात्र त्याचं काही वाटत नाहीये, पण आता कला तिला खूप सडेतोड उत्तर देते. आता ती चिठ्ठी सरोजच्या हातात देते आणि तिला म्हणते सरोज मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी या कागदावर सह्या केल्यात, पण तुम्हाला सांगते मी की ह्याची खरंच काही गरज नव्हती. अहो माझ्यावर नाही पण निदान तुमच्या मुलावर तरी तुम्ही थोडा विश्वास ठेवायला हवा होता. नाही मी या घरात आल्यापासून तुम्ही मला वाटेल ते बोलता, माझा अपमान करता, मी वाटेल ते सहन करते, माझा सगळा अपमान सहन करते मी, पण प्रत्येक वेळेला मी हेच सांगते तुम्हाला की मी या घरामध्ये फक्त आणि फक्त माझ्या घरच्यांसाठी आणि आजोबांसाठी आहे. मॅडम मी आतापर्यंत माझ्या वागणुकीमुळे कोणाला त्रास होईल असं कधीही वागलेली नाहीये, पण निदान माझ्या वागणुकीचा तुम्ही आदर करावा असं तर मी अपेक्षित करूच शकते. पण तुम्ही मात्र आज अद्वैतवर संशय घेतला आणि अशा प्रकारची सही मला करायला लावून तुम्ही माझा फार मोठा अपमान केलेला आहे. मी तुम्हाला आधीही सांगितलं आणि आता पुन्हा एकदा सांगते की माझ्यात आणि अद्वैतमध्ये कुठल्याही प्रकारचं नातं नाही आहे, आणि ते निर्माण व्हावं म्हणून मी कधी आधीही प्रयत्न केला नाही आणि पुन्हाही प्रयत्न करणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा असे खालच्या पातळीचे हे आरोप माझ्यावर करू नका प्लीज. पण ही सरोज म्हणते तुला बोलायचा काही अधिकार नाही आहे, चल निघ आता. आता कला म्हणते सरोज मॅडम त्या कागदावर मी सही करणार नाही असेही मी म्हणू शकले असते, तो अधिकार आहेच माझा, पण मी असं केलेलं नाहीये. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सही केलेली आहे अगदी निमूटपणे, त्यामुळे माझ्या मनातलं मी बोलू शकत नाही असं नाही तुम्ही म्हणू शकत मला. तुम्ही काय समजलात काय हो मला? मी इतक्या खालच्या थराला जाऊन वागणारी मुलगी असं वाटतं तुम्हाला? या घरामध्ये माझं स्थान टिकवण्यासाठी किंवा या घरात टिकून राहण्यासाठी मी तुमच्या मुलाशी जवळीक साधेल असं वाटूच कसं शकतं हो तुम्हाला? हे बघा सरोज मॅडम तुम्ही खूप मोठ्या उद्योजिका आहात. अद्वैत सारख्या मुलाला तुम्ही घडवलंय. या सगळ्याच्या पलीकडे तुम्ही एक स्त्री आहात आणि तुम्ही दुसऱ्या स्त्रीबद्दल असा कसा विचार करू शकता? मी या घरामध्ये आहे ते केवळ आणि केवळ माझ्या आई वडिलांमुळे. मी सगळं सहन करेल, पण आता तुम्ही जो माझा अपमान केलाय ना तो फक्त तुम्ही माझा अपमान नाही केलाय, तुम्ही माझ्या चारित्र्याचा अपमान केलाय. आता ही ताडताड बोलून निघून गेली आहे तिथून. पण आता प्रेक्षकांनो ही सरोज मनाशीच विचार करते, ही समजते काय स्वतःला? माझ्याच घरात येऊन मला ऐकवते. पण आता प्रेक्षकांनो माझी अशी शंका आहे की ही सरोजला नक्की माफी मागायला लावेल आबा थ्रू. तर इथे त्यांनी हा भाग पूर्ण केलाय. आता हा अद्वैत आलाय घरी ऑफिसमधनं आणि विचारतोय कुठे गेली आहे ही खरे त्या अंजुला का मंजुला विचारतोय त्यांच्या घरातल्या कामावाल्या ताईंना. बाबा म्हणतात अरे कला माहेरी गेली आहे, तिच्या वडिलाला भेटायला गेली आहे ती. पण आता अद्वैत मनात विचार करतो काहीतरी कारण सांगून गेली आहे, तिथे माहेरी जाऊन हिला डिझाईन्स पूर्ण करायच्या असतील ना. पण आता कलाने तिचं मन तिच्या वडिलांजवळ मोकळं केलंय.
कला तिच्या वडिलांना म्हणते, बाबा आता सतत सगळं करून करून ना दमायला झालंय मला. मी सतत काहीतरी करते पण समोरचा माणूस त्याचा चुकीचाच अर्थ घेतो, मग मी कशासाठी करू हे सगळं. आता तिचे बाबा तिला म्हणतात, बेटा इतकं चांगलं वागायचं ना की त्या समोरच्या माणसाला जाणीव झाली पाहिजे की आपण या मुलीला ओळखण्यात चूक केली म्हणून. प्रेक्षकांनो, खरं खरं सांगा, मला कोणाकोणाला वाटते अद्वैत कलाला माहेरी घ्यायला जाईल? मला तर वाटतंय बाबा. मला नाही वाटत अद्वैतला कलाशी भांडल्याशिवाय करमणार आहे, कारण हो ना हो, त्याला पण कुठेतरी कला मनातून आवडते पण तो कबूल करत नाही. बघूयात आता काय काय घडतंय, पण नक्कीच मजा येणार आहे बघायला. तुम्हाला आवडल्यास प्लीज लाईक करा प्रेक्षकांनो आणि चॅनल सबस्क्राईब करा माझं. आपल्या चॅनलवर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे फेक रिव्ह्यूज दिले जात नाही. कला अद्वैत ना कुठल्या हनीमूनला जाणार आहेत, ना कुठलं पतवंड अजून त्या आजोबाला देणार आहेत. असं झाल्यावर तर मालिका संपेल नाही का. त्यामुळे आपल्या चॅनलवर खरेखुरे रिव्ह्यू ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कसा वाटतोय रिव्ह्यू ऐकायला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.